नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत मागील वर्षाच्या काही महत्त्वपूर्ण अपॉइंटमेंट. ओके, ते पण क्वेश्चन आन्सरच्या फॉर्ममध्ये. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट न पाहता क्वेश्चन आन्सरच्या फॉर्ममध्ये पाहूया, जेणेकरून तुम्हाला ती माहिती जास्त वेळासाठी तुमच्या लक्षात राहील. ओके, तर हा पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर आहे, तो तुम्ही ट्राय करा. ओके, आणि मग आपण याच्याशी रिलेटेड जे काय आहे ते इन्फॉर्मेशन पाहूया. ओके, तर पहिला प्रश्न आहे आपले जे चीफ जस्टिस आहे यांच्याबद्दल, कारण खास करून ते महाराष्ट्राचे असल्यामुळे आपण याच्याकडे फोकस केला आहे या प्रश्नाकडे. ओके, तर पहिलं स्टेटमेंट आहे, शरद बोबडे हे 48 सरन्यायाधीश आहेत. नंबर 2, न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदावर विराजमान होणारे ते महाराष्ट्रातील चौथे व्यक्ती आहेत. स्टेटमेंट 3, 2012मध्ये ते MP म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये मुख्य न्यायाधीश होते. ओके, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पहिले या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते स्वतः अटेम्प्ट करा. ओके, तर आपण पाहूया की आपलं उत्तर काय असेल. तर ठीक आहे, तर हे इथे तुम्ही पाहू शकता की आपले जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, तर आपलं ते किती आहेत, तर ते सध्या 47वे. तर ठीक आहे, हे आहेत आपले शरद बोबडे 47वे सरन्यायाधीश. ठीक आहे, जे आपले न्यायमूर्ती आहेत जे महाराष्ट्राचे आहेत. ठीक आहे, आणि ते महाराष्ट्राचे असल्यामुळे आपल्याला त्यांचा म्हणजे एक अभिमान आहे की महाराष्ट्रातील कोणी व्यक्ती इतक्या उच्च पदावर पोहोचली आहे. ठीक आहे, तर हे कितव्या नंबरचे आहेत, तर 47व्या नंबरचे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्यांच्याबद्दल ही माहिती काही. ठीक आहे, अयोध्या सुनावणीमध्ये ते दुसरे अध्यक्ष होते. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की ते महाराष्ट्राचे कितवे, तर महाराष्ट्राचे चौथे महाराष्ट्रीयन होते. ठीक आहे, याच्या आधी प्रल्हाद गजेंद्र गडकर, ठीक आहे, हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती चंद्रचूड, आणि चौथ्या नंबरचे कोण आहेत, तर आपले सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे. ओके, तर आता आपण प्रश्न अटेम्प्ट करूया. तर पहिल्या प्रश्नामध्ये इथे सांगितलं आहे की 48वे होते, तर ते 48वे होते का? नाही, ते होते 47वे. म्हणजे आपलं पहिलं जे आहे ते चूक आहे. न्यायसंस्थेतील ते सर्वोच्च पदावर विराजमान होणारे महाराष्ट्रातले चौथे व्यक्ती आहेत. हां, तर हे बरोबर आहे. ठीक आहे, 2012मध्ये ते MP मुख्य न्यायाधीश होते, तर हे पण आपलं बरोबर आहे. यावरून तुम्ही इथे पाहू शकता की ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आपलं उत्तर असेल. ठीक आहे, तर हे आपण आपले जे सरन्यायाधीश आहे त्यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. तर तुम्ही बाकीची पण काही इन्फॉर्मेशन पाहू शकता. जसं की नेक्स्ट टाईम तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात येईल की याच्या पहिलेचे कोण होते, तर 46वे रंजन गोगोई हे होते. ओके, आणि महाराष्ट्रातले चौथे आहेत ते. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो एकदम हायलाईट करूनच ठेवा. ठीक आहे, आणि इतकी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे तुम्हाला. चला, तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे, नंबर 2, अजित दोवल यांची पुनर्नेमणूक करून त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला. ते देशाचे 6वे सुरक्षा सल्लागार आहेत. हे पद 1998मध्ये स्थापन झाले. ठीक आहे, तर अजित दोवाल हे मागच्या वर्षी आणि नेहमी चर्चेमध्ये होते. ठीक आहे, तर त्यांच्याबद्दल प्रश्न हा अपेक्षित असतो, म्हणून आपण हा इथे प्रश्न घेतलेला आहे. तर त्यांच्याबद्दल आपण काही इन्फॉर्मेशन पाहूया. ठीक आहे, तर हे आहेत आपले अजित दोवाल. ठीक आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारमध्ये त्यांची पुनर्निवडणूक झालेली आहे. त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 5 वर्षाचा आहे. यावेळेस त्यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, आणि ते 5वे आहेत, 5वे राज्यमंत्री आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की 2016ची जी सर्जिकल स्ट्राईक होती ही खूप महत्त्वाची आहे. उरी याच्यावर मूवी पण बनलेला आहे. बालाकोट एअर स्ट्राईक, आत्ता पुलवामा अटॅक झालेला होता, हे पण आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, तर
जास्तीत जास्त तुम्हाला या विषयावरच क्वेश्चन बनवू शकतो, ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त इथे काही आणखीन माहिती दिली आहे सुरक्षा सल्लागाराविषयी, ठीक आहे. तर हे तुम्ही पहा की इथे तुम्ही पाहू शकता. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोरणासंबंधी ते पंतप्रधानाचे प्रमुख सल्लागार असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर भारत सरकारमधील ते सर्वात शक्तिशाली नोकरशाह आहेत आणि हे पद राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख असतात आणि 1998मध्ये हे पद निर्माण झालं. म्हणजे हे पद अटल बिहारी वाजपेयी यांनी सेवेमध्ये असताना बनवलं होतं. आणि इथे तुम्ही पाहू शकता की ब्रिजेश मिश्रा जे आहेत हे भारताचे पहिले सुरक्षा सल्लागार आहेत. काही एक्झाममध्ये याच्यावर सहसा तुम्हाला याचा क्रम पण विचारलेला आहे, ठीक आहे. तर पहिले कोण आहेत? ब्रजेश मिश्रा. त्याच्यानंतर दुसरे आहेत दीक्षित. तिसरे आहेत नारायणन. चौथे आहे मेनन आणि पाचवे आहे अजित डोवाल, ठीक आहे. तर ॲटलिस्ट तुम्ही पहिले 2 लक्षात ठेवा, ब्रिजेश मिश्रा आणि दीक्षित, ओके. आणि आपल्याला आताचे तर माहीतच आहेत, डोवाल आणि याच्या पहिले शिवशंकर, ओके. याच्या पहिले शिवशंकर. आणि महत्त्वाची बाब म्हणजे की हे पद जे आहे ते 98मध्ये निर्माण केलं गेलं आहे. तर हे केलं कोणी? अटल बिहारी वाजपेयी यांनी. दुसरा प्रश्न आपल्याला इथे असा बनू शकतो की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जे पद आहे हे पद अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकालामध्ये बनवण्यात आलेले आहे, ठीक आहे. तर एवढी माहिती सफिशियंट आहे. चला तर मग आता आपण पाहूया आता नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की तिसरा प्रश्न आहे तुमच्यासमोर आणि हा तिसरा प्रश्न आहे लोकपालबद्दल, ओके. तर इथे लोकपाल पाहू शकता. पहिलं स्टेटमेंट आहे जे आहे की पी.सी. घोष हे देशातील पहिले लोकपाल आहेत. पी.सी. घोष हे देशातील पहिले लोकपाल आहेत, ठीक आहे. रंजना प्रसाद देसाई ही एक समिती नेमली होती म्हणजे लोकपालची नियुक्तीसाठी. त्याच्यानंतर इथे पाहू शकता की 45पेक्षा कमी वय ही त्या अध्यक्षाची पात्रता आहे. आणि चौथं स्टेटमेंट पाहू शकता की हे पद निर्माण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे, ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड आपण काही इन्फॉर्मेशन आहे ते पहिले पाहू आणि मग आपण हा क्वेश्चन अटेम्प्ट करू, ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता पिनाकी चंद्र घोष हे पहिले लोकपाल ठरले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची नियुक्ती ही मार्च 19मध्ये झालेली आहे, ठीक आहे. आणखीन तुम्ही इथे पाहू शकता की लोकपाल निवड समिती जी आहे तर लोकपाल निवड समितीमध्ये पंतप्रधान हे प्रमुख होते. त्याच्यानंतर सरन्यायाधीश गोगोई आणि अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन ह्या होत्या, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एक मिनिट मित्रांनो. तर ओके. तर हा प्रश्न आहे आपला. तर इथे आपण पाहिलं आहे की जे पी.सी. घोष आहेत हे पहिले लोकपाल आहे, ठीक आहे. रंजना प्रसाद देसाई यांची ही समिती नेमली गेली होती, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्याचं तिसरं स्टेटमेंट आहे की 45 वर्षापेक्षा कमी ही अट नाही आहे, तर 45 वर्षापेक्षा जास्त लागते मित्रांनो, ठीक आहे. जास्त हवी एज. त्याच्यानंतर हे पद निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. तर हो, महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, ठीक आहे. तर चूक विधान ओळखा असं दिलेलं आहे. तर आपलं उत्तर काय असेल तर मग क्वेश्चन नंबर 3, ठीक आहे. चला तर बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन.
तर नेक्स्ट क्वेश्चन जे आहे मित्रांनो, इथे थोडंसं मिस्टेक झालेली आहे. ती मिस्टेक ही आहे की सुधीर भार्गव जे होते हे पूर्वीचे होते, तर आता जे आहेत ते कोण आहेत, तर बिमल जुल्का यांची रिसेंट आता मार्च मध्ये झाली आहे. मार्च 2000 मध्ये नियुक्ती झालेली आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे तो माझ्या प्रॅक्टिसमधला पूर्वीचा क्वेश्चन होता मित्रांनो. ठीक आहे, तो बाय मिस्टेकने इथे आलेला आहे. तर आता इथे काय येईल, मग सुधीर भार्गव येतील, कारण बिमल जुल्का जे आहेत ते, एक मिनिट, बिमल जुल्का जे आहेत ते आता आहेत, आणि यांनी कोणाची जागा घेतली, तर सुधीर भार्गव यांची जागा घेतली. ठीक आहे. आणि पहिले जे माहिती आयुक्त आहेत ते वजात हबीबुल्ला होते, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. तर याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे ते पाहू आपण, म्हणजे तुम्हाला ते आणखीन जास्त क्लिअर होईल. ठीक आहे. तर हे इथे तुम्ही पाहू शकता की याची जी स्थापना झाली आहे ते 2005च्या माहितीच्या कायद्या अंतर्गत झालेली आहे. ठीक आहे. आणि कमीत कमी 10 एक मुख्य आणि बाकीचे 10 असे आयुक्त असतात. ठीक आहे. आणि याची नेमणूक जी आहे ते कोण करतात, तर राष्ट्रपती करतात, निवड समितीच्या शिफारशीने. आणि निवड समितीमध्ये कोण कोण असते, तर पंतप्रधान असतात, लोकसभा विरोधी पक्षनेता असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री असतो. ओके. तर याच्यावर आपल्याला क्वेश्चन असा बनतो की निवड समिती आयुक्तांच्या मुख्य आयुक्तांच्या निवड समितीमध्ये कोण नाही आहे. इथे एखादा एक्स्ट्रा नाव तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्हाला क्वेश्चन बनवलं जाईल. त्याच्यामुळे हे बिलकुल तुम्ही लक्षातच ठेवा, काय की पंतप्रधान असतात, लोकसभा विरोधी पक्षनेता. ठीक आहे. विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय कॅबिनेट दर्जाचा एखादा मंत्री. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. आणि पहिले कोण होते, तर वजात हबीबुल्ला. हे तुम्ही पाहू शकता इथे दिलेले आहे, राधाकृष्ण माथुर. याच्यानंतर काही येईल, मग सुधीर भार्गव, आणि आता कोण आहेत, तर बिमल जुल्का. ओके. नेक्स्ट. तर हा प्रश्न झालेला आहे आत्ताच आपण पाहिला. तर नेक्स्ट क्वेश्चन, हे पण महाराष्ट्राचेच एक उच्च अधिकारी आहेत आणि त्यांची पण एक उच्च स्तरावर नेमणूक झाली आहे. त्याच्यामुळे आपण हा प्रश्न इथे घेतलेला आहे. मनोज नरवाने, जे की चीफ आहेत, लष्कर प्रमुख आहेत. ओके. तर हे लष्कर प्रमुख जे आहेत हे पहिलेच मराठी अधिकारी आहेत. आणि दुसरं जे आहेत की हे 30वे आहेत. ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्ही ट्राय करा. आपल्याला ओळखायचं कोणतं आहे, तर अयोग्य ओळखायचं आहे. ठीक आहे. ओके. याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहूया आपण. इथे तुम्ही पाहू शकता की जनरल मनोज मुकुंद नरवाने जे आहेत ते लष्कर प्रमुखपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतली, तर बिपिन रावत यांची जागा घेतली. ओके. आणि आता त्यांचा तो वयाच्या 62व्या वर्षी किंवा 3 वर्षाच्या कार्यकाळानंतर ते सेवानिवृत्त होतील. ठीक आहे. हे 28वे लष्कर प्रमुख आहेत. कितवे आहेत, तर 28वे आहेत. ओके. हे लक्षात ठेवा, 28वे आहेत. याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की सध्या नरवणे जे आहेत ते दुसरे मराठी अधिकारी आहेत. ठीक आहे. दुसरे मराठी अधिकारी आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की पहिले जे होते ते कोण होते, तर अरुण वैद्य होते. याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की त्यांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या वगैरे मिळालेल्या होत्या.
आणि ते लष्कर प्रमुख वगैरे उपप्रमुख वगैरे कधी झाले तर हे तुम्हाला माहिती दिलेली आहे. पण आपल्यासाठी जी माहिती इम्पॉर्टंट आहे तर ती ही आहे की ते 28व्या नंबरचे आहेत. ओके. आणि दुसरे मराठी आहेत, पहिले नाही आहेत. तर पहिले कोण आहेत तर मग अरुण वैद्य. ओके. तर हा प्रश्न तुम्हाला आता चांगल्याने समजला आहे. यांच्याबद्दल हे 2-3 गोष्टी जरी तुम्हाला माहीत झाले तरी तरी तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मसुत्सुगु आसाकावा आशिया विकास बँकेचे 9th अध्यक्ष बनले आहे. दुसरा आहे की आशिया विकास बँक म्हणजेच काय ADB. तर ADBची स्थापना जी आहे ते 19 डिसेंबर 1966 झाली. तिसरं आहे की याचं मुख्यालय जे आहे ते फिलिपिन्स मनिला येथे आहे. तर तुम्ही ट्राय करा. ओके. आपण पाहूया याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन. इथे तुम्ही पाहू शकता मसुत्सुगु आसाकावा जे आहेत त्यांच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ठीक आहे. आणि ते एकूणात कितवे आहेत तर ते 10वे आहेत. ठीक आहे. ते 10व्या नंबरचे आहेत. याच्या पहिले जे ताकेहिको नकाओ हे होते. ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता की त्याच्यानंतर हे आशियाई विकास बँक आहे. याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ही एक एशियन डेव्हलपमेंट बँक आहे. याची स्थापना 19 डिसेंबर 1966 झाली. ठीक आहे. आणि मुख्यालय जे आहे ते मनिला फिलिपिन्स इथेच आहे. तर आपण आता क्वेश्चन तर तुम्ही पाहू शकता की जे पहिलं स्टेटमेंट आहे तिथे 9th आहेत. तर नाही, ते 10th वाले आहेत. ओके. ते 10th नंबरचे होते. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की ADBची जी स्थापना आहे ती कधी झाली तर 19 डिसेंबर 1966 तर हे बरोबर आहे. आणि मुख्यालय मनिला फिलिपाईन्स हे पण बरोबर आहे. तर मग इथे आपलं चुकीचं स्टेटमेंट कोणतं होईल तर होईल. ओके. रोहिणी भाजी भाकरे यांची भारत सरकारच्या नवी दिल्ली येथे उच्च शिक्षण विभागाच्या फिलिंग द ब्लँक जागी नियुक्ती झाली. तर त्यांची कशाबद्दल नियुक्ती झाली आहे तर त्यांची नियुक्ती झाली आहे उपसचिवबद्दल. ओके. त्यांची नियुक्ती जी झाली आहे ती उपसचिव झाली आहे. शिक्षण विभागामध्ये त्या उपसचिव निवडल्या गेल्या. का? कारण त्यांची जी मेथड होती भाजी भाकरे पॅटर्न तमिळनाडूमध्ये ती खूप जास्त काय झालं होतं तर फेमस झाली होती. त्यांच्यामुळे त्यांना केंद्रामध्ये अपॉइंटमेंट केलं गेलं आहे. ठीक आहे. ओके. तर तुम्ही दुसरा क्वेश्चन वाचा आणि ते ट्राय करा. दुसरा क्वेश्चन पाहू शकता इथे तुम्ही की पंतप्रधानाचे प्रधान सचिव PK सिन्हा यांची निवड झाली म्हणजेच प्रिन्सिपल सेक्रेटरी. त्याच्यानंतर स्टेटमेंट 2 आहे प्रमोद कुमार मिश्रा यांची मुख्य सल्लागारपदी निवड झाली. ते आहेत प्रिन्सिपल ॲडवायझर. तर हे इथे थोडंसं पाहू शकता तुम्ही की इथे यांची जागा जी आहे ती बदलण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर PK सिन्हा जे आहेत ते कोण आहेत तर प्रिन्सिपल ॲडवायझर आहेत. आणि प्रमोद कुमार मिश्रा जे आहे तर ते प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. ओके. ते आपण फिरून विचारलं होतं. ठीक आहे. सिंगल स्टेटमेंटवर यांचा प्रश्न बनवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. जयश्री व्यास यांच्याबद्दल आहे की त्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या त्या स्वतंत्र पहिल्या महिला आहेत. ठीक आहे. BSE हा जो आहे तो सर्वात जुना बाजार असून त्याची स्थापना 75 झाली. तर तुम्ही ट्राय करू शकता की काय असेल. आपण पाहूया यांच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन. इथे तुम्ही पाहू शकता की त्या ज्या आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ठीक आहे. BSEमध्ये आणि स्वतंत्र संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या पहिल्याच महिला आहेत. ठीक आहे.
त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपला जो स्टॉक एक्सचेंज आहे तो आशियामध्ये सर्वात जुना आहे आणि याची स्थापना जी आहे ते 75मध्ये कोणी केली तर प्रेमचंद रायचंद यांनी केली. ठीक आहे. नेटिव्ह शेअर अँड शेअर ब्रोकर असोसिएशन ही संस्था होती. ओके. भारतामध्ये त्यांचा पहिला तर जगामध्ये 10वा क्रमांक लागतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा इथे. संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयोग अध्यक्षपदी निवड झाली. त्याच्यानंतर याची जी स्थापना जी आहे CVCची जी 1964मध्ये झाली. आणि ऑप्शन 3 याची शिफारस जी आहे ही संथानम समितीने केली होती. तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आपण याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहू. तर केंद्रीय दक्षता आयोग त्यालाच आपण काय म्हणतो तो विजिलन्स कमिशन. ठीक आहे. सेंट्रल विजिलन्स कमिशन असं आपण त्याला म्हणतो. आणि याची जी स्थापना आहे ती 11 फेब्रुवारी 1964मध्ये झाली. ठीक आहे. शिफारस जी होती ही संथानम समितीने केली. रचना किती याच्यात आहेत तर 1+2 एक अध्यक्ष आणि बाकी 2 जे आहे ते आयुक्त. ठीक आहे. निवड समिती हे इथे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पुन्हा लक्षात घ्या की याच्यावरच प्रश्न बनतो. तर निवड समितीमध्ये कोण असते तर पंतप्रधान असतात, विरोधी पक्षनेते असतात आणि कॅबिनेट गृहमंत्री. इन्फॉर्मेशन कमिशनमध्ये कोण होते तर गृहमंत्री नव्हते. इथे कोण होते तर कॅबिनेट मंत्री. ठीक आहे. हा इथे डिफरन्स होईल. तेव्हा लक्षात ठेवा की व्हिजिलन्स कमिशनमध्ये गृहमंत्री असतो व्हिजिलन्स ठेवण्यासाठी, तर इन्फॉर्मेशनमध्ये कॅबिनेट मंत्री असतो. ठीक आहे. म्हणजे आपण याला असं लक्षात ठेवतो की इन्फॉर्मेशन हे कोणी ठेवू शकतो, पण कंट्रोल जे आहे ते गृह मंत्रालयाचं असायला पाहिजे. व्हिजिलन्स जे आहे लक्ष जे आहे ते गृह मंत्रालयाचं जास्त असते असं आपण समजू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण अटेम्प्ट करू शकतो. ओके. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की त्यांचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल 4 ते 65 वर्ष आहे. ओके. इथे महत्त्वाचा पॉईंट हा आहे निवड समिती आणि त्याच्यानंतर याची स्थापना. ठीक आहे. तर एवढी सारी इन्फॉर्मेशन जी आहे ती सफिशियंट आहे, म्हणजे मोर दॅन सफिशियंट आहे. ओके. इथे तुम्ही पाहू शकता की आपलं जे पहिलं ऑप्शन आहे ते बरोबर आहे. काय तर संजय कोठारी हे आहेत. ओके. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की हे 11 मार्च, तर ते 11 मार्च नाही आहे तर किती आहे 11 फेब आहे. ओके. लक्षात ठेवा फेब आहे. त्याच्यामुळे आपलं दुसरं जे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं संथानम समितीने केली. शिफारस जी आहे ती संथानम समितीने केली आहे. तर केली आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं जे आहे ते उत्तर कोणतं चूक आहे तर ब हे चूक आहे. किंवा बरोबर जर म्हटलं तर आणि क जे आहे ते बरोबर आहे. ओके. आता तुम्ही इथे नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे की रॉच्या प्रमुखपदी कोणाची म्हणजे सामंत गोयल यांची नियुक्ती झाली. ठीक आहे. आणि त्यांनी धसमानी यांची जागा घेतली. तर हे दोन्ही उत्तरे काय आहेत तर हे दोन्ही उत्तरे बरोबर आहेत. ठीक आहे. तर तुम्ही एकदा रॉबद्दल माहिती पाहून घ्या की रॉ कधी एस्टॅब्लिश झालं, त्याचे अध्यक्ष कोण दुसरे आहे का तो. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा 11व्या नंबरचा. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी अजय मेहता यांची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर मुख्य वित्तीय अधिकारी ह्या ज्या अंशुला कांत आहे यांची नेमणूक झाली आणि त्या दुसऱ्या महिला आहेत. म्हणजे ही पोस्टवर जाणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे, पण तरीही आपण पहिले याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहू. इथे पाहू शकता तुम्ही ह्या अंशुला कांत आहेत. ठीक आहे. आणि त्यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजे CFO अशी नेमणूक करण्यात आली. त्या जागतिक बँकेत
बँकेच्या पहिल्या महिला CFO ठरल्या. ओके, जागतिक बँकेच्या पहिल्याच महिला ठरल्या आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे न्यूज जे आहे आपल्यासाठी, इन्फॉर्मेशन ही आपल्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, कारण एका भारतीयाची एवढ्या मोठ्या पदावर नियुक्ती होणे हे आपल्यासाठी म्हणजे गौरवाचीच गोष्ट असते. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो दुसरा क्वेश्चन आहे, हा दुसरा पॉईंट पहा इथे, की जागतिक बँकेचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत, तर डेव्हिड मालपास, आणि यांनी ज्यांची ही घोषणा केली. ठीक आहे. त्यांच्याबद्दल हे काही अल्पपरिचय दिलेलं आहे, की जसं की त्यांची डिग्री जी आहे ती इकॉनॉमिक्समध्ये आहे, आणि त्या सगळ्यात पहिले SBI मध्ये PO म्हणून रुजू झाल्या. ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की अजय मेहता जे आहेत ते महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी यांची निवडणूक झालेली आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि अंशुला कांत यांची निवड झालेली आहे, हे पण बरोबर आहे. त्या दुसऱ्या महिला नाहीत, तर त्या पहिल्या आहेत. म्हणजे आपल्याला ओळखायचं काय आहे, चूक ओळखायचं आहे, तर ऑप्शन नंबर 3 फक्त क चूक आहे. ठीक आहे. तर हे आपलं उत्तर होईल. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही दुसरा क्वेश्चन पाहू शकता, की सायक्लोमॅन म्हणून कोणाची ओळख आहे. तर सायक्लोमॅन म्हणून कोणाची ओळख आहे, तर ते आहेत कोण, तर मृत्युंजय महापात्र. ठीक आहे. हे सध्या IMD मध्ये कार्यरत होते, इंडियन मेट्रोलॉजिस्ट ऑफ इंडिया. ठीक आहे. मेट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहे, आणि म्हणून त्यांना सायक्लोन मॅन असे म्हणतात, कारण त्यांनी सायक्लोनबद्दलची त्यांची जी भविष्यवाणी होती ती एकदम बरोबर होती. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या काही महत्त्वाच्या जे नेमणुका होत्या 2019 आणि मार्च 2020पर्यंत झालेल्या, ठीक आहे, ह्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. तर आपण याच्यानंतर उद्या पाहूया की महत्त्वाचे ऑबिच्युअरीज. ठीक आहे. तर भेटू मग आपण उद्या एका दुसऱ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, मित्रांनो आवडला असेल तर शेअर करा, नसेल आवडलं तर डिसलाईक करा. ओके, थँक्यू.